आज आपण पाहू सिंपल मशीन. सिंपल मशीन म्हणजे काय असते, ज्या मशीनच्या साहाय्याने एका ठिकाणी लावलेला फोर्स हा दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो, त्या मशीनला म्हणतो आपण सिंपल मशीन. म्हणजेच एक्झाम्पल पाहू. पुन्हा एखादा लिव्हर आहे, लिव्हर पाहणारच आहोत आपण, आणि या ठिकाणी एक वस्तू ठेवलेली आहे. या वस्तूला मला वरती उचलायचं आहे. वरती उचलायचं आहे म्हणजे फोर्स मला असं डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स लावावा लागणार. तर मी फोर्स या ठिकाणी लावत आहे. इथे मी इनपुट दिला, परंतु काय होत आहे, इथे मी खालती फोर्स लावला तर इथची वस्तू वरच्या डायरेक्शनला जात आहे. म्हणजे हा फोर्स कुठे भेटत आहे मला, या ठिकाणी भेटत आहे. म्हणजे इथं लावलेला फोर्स म्हणजे इथं इनपुट दिला तर आउटपुट मला या ठिकाणी भेटत आहे. म्हणजे या ठिकाणी फोर्स लावला तर मला आउटपुट फोर्स या ठिकाणी भेटत आहे. म्हणजे एका ठिकाणी लावलेला फोर्स हा दुसऱ्या ठिकाणी अवेलेबल होत आहे. म्हणजे याला तर आपण लिव्हर म्हणतो. तर लिव्हर सुद्धा काय आहे, एक प्रकारची सिंपल मशीन. म्हणजे एका ठिकाणी लावलेला फोर्स हा दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. दुसरं एक्झाम्पल पाहू. स्क्रू जॅक. गाडी उचलण्यासाठी जो जॅक वापरला जातो तो. स्क्रू असतो यामध्ये, आणि इथे याला होल्स असतात. या होल मध्ये एक रॉड लावला जातो, आणि तो रॉड फिरवला की हा जो जॅक आहे तो वरच्या बाजूला जातो. या उलटा फिरवला तो जॅक खालच्या बाजूला येतो. गाडी खालती लावतात आणि याला रोटेशन दिलं तर हा वरच्या बाजूला. आपण फोर्स कुठे लावतो, या रॉडवर या ठिकाणी फोर्स लावले जाते. रोटेशनल फोर्स लावले जाते. अशा पद्धतीने फोर्स लावतात आणि जॅक हा अशा वरच्या बाजूला मूव्ह होतो. वरच्या बाजूला जॅकची मुवमेंट होते, म्हणजे लोडची मुवमेंट होते. फोर्स या ठिकाणी लावला जातो आणि आपल्याला आउटपुट या ठिकाणी मिळते. म्हणजे स्क्रू जॅक सुद्धा काय आहे, एका प्रकारची सिंपल मशीन. पुन्हा एक एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर पुलीचं एक्झाम्पल पाहता येईल. जसं आपण विहिरीतून पाणी काढतो, एक पुल्ली लावलेली असते, त्यावरून अशी दोरी फिरवलेली असते. म्हणजे इथे एक वस्तू आहे, याला वरती उचलायचं आहे. या ठिकाणी फोर्स लावतो मी या दोरीला, इथे फोर्स लावला, फोर्स असा खालच्या बाजूला लावला. इथे लावलेल्या फोर्समुळे काय होणार, ही वस्तू अशी वरच्या बाजूला मूव्ह होणार. इथे लावलेला फोर्स मला कुठे भेटत आहे, या ठिकाणी भेटत आहे, या ठिकाणी उपलब्ध होत आहे. म्हणजे पुल्ली हे सुद्धा काय, एक प्रकारची सिंपल मशीन. म्हणजे सिंपल मशीन म्हणजे काय, ज्या मशीन मध्ये एका ठिकाणी लावलेला फोर्स हा दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध होत असेल तर त्या मशीनला म्हणू आपण सिंपल मशीन. आणि सिंपल मशीनची डेफिनेशन अशी करता येईल, सिंपल मशीन is a device in which force applied at one point is made available at some other point. म्हणजे सिंपल मशीन मध्ये काय होते, एका ठिकाणी लावलेला फोर्स हा दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. आता सिंपल मशीनचे एक्झाम्पल्स बघितले आपण. एक्झाम्पल लिव्हर, पुली, स्क्रू जॅक, इन्क्लाइन प्लेन, व्हील अँड ऍक्सल, हे सगळे सिंपल मशीन्स आहे. अजून बऱ्याच असतात. हे झाले सिंपल मशीनचे एक्झाम्पल. आणि सिंपल मशीनचा यूज काय असतो, फॉर लिफ्टिंग लोड चा यूज असतो.
फॉर लिफ्टिंग लोड्स, म्हणजे वजन उचलण्यासाठी आपण सिंपल मशीनचा वापर करतो. तर सिंपल मशीनशी रिलेटेड काही टर्म्स पाहिजे आपल्याला. एफर्ट, लोड, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो अँड इफिशियन्सी. तर अगोदर पाहू एफर्ट आणि लोड म्हणजे काय असते. समजा ही एक वस्तू आहे, याला मला वरती उचलायचं आहे. इथून एक पण सपोज मी अशी दोरी बांधली आहे, याला वरती उचलायचं आहे. तर वरती उचलण्यासाठी इथे मला फोर्स लावावा लागेल. तर या वस्तूला उचलण्यासाठी जो फोर्स लावतो, वस्तूला उचलण्यासाठी लावलेला फोर्स, त्याला म्हणतो आपण एफर्ट. एफर्ट काय? वस्तूला उचलण्यासाठी लावलेला फोर्स. आणि या पदार्थाला काहीतरी वजन असणार, वजनाची दिशा असते अशी खालच्या बाजूला. तर हे पदार्थाचं जे वजन असते, जे वेट असते, या वेटला म्हणतो आपण लोड. लोड म्हणजे काय? मग पदार्थाचे वजन आणि किंवा वस्तूचे वजन. आणि एफर्ट म्हणजे काय? त्या वस्तूला उचलण्यासाठी लावलेला फोर्स म्हणजे एफर्ट. एफर्टला असं डिफाईन करता येईल आपल्याला. एफर्ट म्हणजे काय? the force applied to lift the load is called effort. म्हणजेच वस्तूला उचलण्यासाठी लावलेला फोर्स, वस्तूला उचलण्यासाठी लावलेला फोर्स म्हणजे एफर्ट. The force applied to lift the load is called effort. वस्तूला उचलण्यासाठी लावलेला फोर्स म्हणजे एफर्ट. त्यानंतर पाहू लोड. लोड म्हणजे काय? पदार्थाचे वजन असते. द फोर्स ओव्हरकम बाय द एफर्ट इज कॉल्ड लोड. याला आपल्याला म्हणता येईल पदार्थाचे किंवा वस्तूचे वजन. आता एफर्टला पॉवर सुद्धा म्हटले जाते. एफर्टला एफर्ट किंवा पॉवर म्हटले जाते आणि जनरली पी या अक्षराने दाखवतात. लोडला भार किंवा वजन, लोड किंवा वेट सुद्धा म्हटले जाते आणि जनरली डब्ल्यू या अक्षराने दाखवले जाते. एफर्ट हा पी या अक्षराने दाखवला जातो आणि लोड हा डब्ल्यू या अक्षराने दाखवला जातो. आता पाहू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जनरली एम ए ने दाखवले जाते. एम ए. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय असते? लोड आणि एफर्ट यांचा जो रेशो असतो त्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हटलं जाते. म्हणजे लोड आणि एफर्ट यांच्या भागाकाराला किंवा यांच्या रेशोला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हटलं जातं. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ लोड टू द एफर्ट. म्हणजे हा लोड आणि एफर्ट यांचा रेशो आहे. म्हणजे याला असं लिहिता येईल आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणून म्हणजे
यांचा जो भागाकार असतो त्याला म्हणतो आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. त्यानंतर पाहू वेलॉसिटी रेशो. तर वेलॉसिटी रेशो आपल्याला समजायचं असेल तर अशी एक वस्तू आहे, जी वस्तू आहे याला मला वरती उचलायचं आहे, पुलीच्या साह्याने वरती उचलायचं आहे. ही पुल्ली आहे, इथे पुल्ली लावलेली आहे. या ठिकाणी समजा फोर्स लावला. फोर्स लावला म्हणजे लावलेला फोर्स म्हणजे काय असतं, एफर्ट. या ठिकाणी एफर्ट लावला. आता याला वरती उचलायचं आहे. एफर्टचा काहीतरी मुवमेंट होणार, इथून इथपर्यंत काहीतरी, इथपर्यंत सपोज मुवमेंट झाला म्हणजे इथून इथपर्यंत एफर्ट अंतर चालला. एफर्ट इथून इथपर्यंत चालला म्हणजे हा लोड सुद्धा काय आहे, हा इथे लोड आहे, हा सुद्धा काही अंतर वरती जाणार, इथून इथपर्यंत जाणार. एफर्ट आणि एफर्ट लावल्यानंतर त्याला काहीतरी अंतर चालावं लागणार, इथून इथपर्यंत आला तर एफर्ट इथून इथपर्यंत आला तर लोड हा इथून इथपर्यंत जाणार. म्हणजे एखाद्या पदार्थावर एफर्ट लावला तर एफर्टचं काहीतरी मुवमेंट होणार, आणि जर एफर्टचं मुवमेंट झालं तर लोडचं सुद्धा काही अंतर मुवमेंट होणार. तर वेलोसिटी रेशो म्हणजे काय असते, वेलोसिटी रेशो VR ने दाखवला जातो. वेलोसिटी रेशो म्हणजे काय असते, एफर्ट न चाललेलं अंतर भागिला लोड न चाललेलं अंतर, म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट डिवाइडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. म्हणजेच काय म्हणता येईल याला, इट इज द रेशो ऑफ distance moved by the effort to the distance moved by the load. म्हणजे एफर्ट न चाललेलं अंतर भागिला लोड न चाललेलं अंतर त्याला म्हणतो आपण वेलोसिटी रेशो. याला अशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला, वेलोसिटी रेशो इक्वल्स टू डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट भागिला डिस्टन्स मूव्ड बाय लोड. म्हणजे एफर्ट न चाललेलं अंतर भागिला लोड न चाललेलं अंतर त्याला म्हणतो आपण वेलोसिटी रेशो, आणि हा VR ने इंडिकेट केलं जातं. त्यानंतर पाहू आपण इनपुट वर्क अँड आउटपुट वर्क. इनपुट वर्क अँड आउटपुट वर्क. वर्क म्हणजे काय असते, सगळ्यात अगोदर वर्क म्हणजे काय असते, फोर्स आणि त्या फोर्सनं चाललेलं अंतर यांचा गुणाकार म्हणजे वर्क असते. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, जे आपण मागे बघितलं. वर्क म्हणजे काय राहणार, फोर्स आणि फोर्सनं चाललेलं अंतर. इनपुट म्हणजे जे आपण मशीनवर करतो, वर्क डन ऑन द मशीन. आणि आउटपुट या शब्दाचा अर्थ काय असतो, वर्क डन बाय द मशीन. इनपुट वर्क, म्हणजे जे आपण मशीनवर काम करतो, वर्क डन ऑन द मशीन. आणि आउटपुट वर्क म्हणजे वर्क डन बाय द मशीन. मशीन जे काम करते त्याला म्हणतो आपण आउटपुट वर्क. वर्क डन बाय द मशीन इज कॉल्ड आउटपुट.
आता सिंपल मशीन मध्ये इनपुट वर्क आणि आउटपुट वर्क काय असते ते पाहू. हे समजण्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल घेऊ, एक लिव्हरचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक लिव्हर आहे, एक फिक्स पॉइंट असतो. हा जो फिक्स पॉइंट असतो त्याला फलक्रम म्हटले जाते. या ठिकाणी लोड ठेवलेला आहे, हे लोड आहे. याला मला वरती उचलायचं आहे. याला वरती उचलायचं असेल मला या ठिकाणी खालच्या बाजूला फोर्स लावावा लागेल. आपण लावलेला फोर्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एफर्ट. या ठिकाणी मी एफर्ट लावला. आणि ह्या वस्तूचं वजन म्हणजे काय असते, हे काय असते, हे झालं लोड. या लोडला मला वरती उचलायचं आहे, त्याकरिता मी काहीतरी एफर्ट लावला. या पॉइंटला एफर्ट लावला, दुसऱ्या पॉइंटला लोड आहे. म्हणजे एफर्ट लावला म्हणजे एफर्ट हा इथून मूव झाला, समजा इथपर्यंत मूव झाला, हे झाली एफर्टची मुवमेंट. एफर्ट इथून इथपर्यंत मूव झाला म्हणजेच लोड सुद्धा इथून या पॉइंट पासून वरती काही अंतर मूव होणार. या डायरेक्शनला तो मूव होणार, अपवर्ड डायरेक्शनला, आणि एफर्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला. इनपुट म्हणजे काय झालं मग, आपला लावलेला फोर्स आणि त्या फोर्सनं चाललेलं अंतर, एफर्ट, आणि हे एवढं अंतर चाललं, एफर्ट गुणेला डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट, हे झालं आपलं इनपुट. हे आपण मशीनवर काम केलं आहे, वर्क डन ऑन द मशीन. आणि आउटपुट काय असते, आपण इथे एफर्ट लावला आणि एफर्ट इथून इथपर्यंत मूव्ह केला, तर आपल्याला आउटपुट काय भेटत आहे, लोड हा जिथे होता त्यापेक्षा काही अंतर वरती गेला, म्हणजे लोड आणि या लोडनं चाललेलं अंतर, हे झालं आपलं आउटपुट. एफर्ट म्हणजे इनपुट, लोड म्हणजे आउटपुट. एफर्ट वर्क, इनपुट वर्क म्हणजे काय होणार मग, एफर्ट आणि एफर्टनं चाललेलं अंतर यांचा गुणाकार म्हणजे इनपुट वर्क. लोड आणि लोडनं चाललेलं अंतर यांचा गुणाकार म्हणजे आउटपुट वर्क. हे वर्क डन ऑन द मशीन, वर्क डन बाय द मशीन. इनपुट वर्क आपल्याला लिहिता येईल एफर्ट गुणेला डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट, डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट. आउटपुट वर्क, आउटपुट वर्क काय असते आपलं, लोड आणि डिस्टन्स मूव्ड बाय द लोड यांचा गुणाकार. लोड आणि डिस्टन्स मूव्ड बाय द लोड, हे झालं आउटपुट वर्क, हे झालं इनपुट वर्क. आता पाहू इफिशियन्सी. इफिशियन्सी हे आउटपुट आणि इनपुट यांचा भागाकार असतो किंवा यांचा रेशिओ असतो. इट इज द रेशिओ ऑफ आउटपुट टू द इनपुट. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल इफिशियन्सी बरोबर आउटपुट भागिले इनपुट. आता सिंपल मशीनच्या बाबतीत आपल्याला आउटपुट आणि इनपुट माहित आहे. आपला आउटपुट म्हणजे काय असते, लोड आणि लोडनं चाललेलं अंतर यांचा गुणाकार, आणि इनपुट असते एफर्ट आणि एफर्टनं चाललेलं गुणाकार, एफर्टनं चाललेलं अंतर त्याचा गुणाकार. इफिशियन्सी आउटपुट भागिले इनपुट. आउटपुट काय होतं आपला, लोड गुणेला लोडनं चाललेलं अंतर, डिस्टन्स मूव्ड बाय लोड, हे झालं आपलं आउटपुट. आणि इनपुट होतं एफर्ट आणि एफर्टनं चाललेलं अंतर यांचा गुणाकार, डिस्टन्स मूव्ड बाय
एफर्ट. याला असं लिहिता येईल लोड भागिला एफर्ट डिस्टन्स मूव्ह बाय लोड डिवाइड बाय डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट. आपल्याला माहिती आहे लोड आणि एफर्ट यांचा भागाकार, लोड आणि एफर्ट यांचा रेशो त्याला म्हणतो आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. म्हणजे याला असं लिहिता येईल आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. पुढे आता डिस्टन्स मूव्ड बाय द लोड डिवाइड बाय डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट. आपण बघितलं वेलोसिटी रेशो. वेलोसिटी रेशो काय असते? एफर्ट न चाललेलं अंतर भागिला लोड न चाललेलं अंतर. इथं उलट दिलेलं आहे म्हणजे इथं वेलोसिटी रेशोचा रेसिप्रोकल आहे. त्याला असं लिहिता येईल 1 वेलोसिटी रेशो. म्हणजे याला असं लिहिता येईल MA डिवाइडेड बाय VR. म्हणजे इफिशियन्सी काय असते? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो यांचा रेशो असतो किंवा यांचा भागाकार असतो. म्हणजे आपल्याला लिहिता येईल इफिशियन्सी इक्वल्स टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो यांचा रेशो असतो. आता पर्सेंटेज इफिशियन्सी. तर पर्सेंटेज मध्ये इफिशियन्सी म्हटली, पर्सेंटेज इफिशियन्सी म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भागिला वेलोसिटी रेशो गुणिला 100. जर इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये असेल तर हा फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला, किंवा इफिशियन्सी म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भागिला वेलोसिटी रेशो. आता एक आयडियल मशीनची कंडिशन पाहू. आयडियल मशीन म्हणजे काय असते? ज्या मशीनची इफिशियन्सी 100% असते. आयडियल मशीन म्हणजे ज्या मशीन मध्ये 0 लॉसेस असतात, एकही लॉस नसतो. परंतु प्रॅक्टिकली तसं पॉसिबल नाही आहे. आयडियल मशीनची इफिशियन्सी असते, आयडियल मशीन म्हणजे ज्या मशीनची इफिशियन्सी असते 100%. पर्सेंटेज इफिशियन्सी ज्या मशीनची इफिशियन्सी असते 100%, त्या मशीनला आपण आयडियल मशीन म्हणतो. आणि जेव्हा इफिशियन्सी 100% होणार म्हणजेच याचा अर्थ असतो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो हे इक्वल राहतात. म्हणजे आयडियल मशीनमध्ये मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो हे इक्वल असतात आणि त्या मशीनची इफिशियन्सी असते 100%. आता आपण एकदा जे फॉर्म्युले बघितले ते एकदा रिवाइज करून घेऊ, किंवा ज्या टर्म्स बघितले ते रिवाइज करून घेऊ. सिंपल मशीन, या मशीनचा अर्थ समजला. ज्या मशीनच्या सहाय्याने एका ठिकाणी लावलेला फोर्स हा दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध होतो त्या मशीनला म्हणतो आपण सिंपल मशीन. त्यानंतर बघितलं एफर्ट. एखाद्या वस्तूला जर उचलायचं असेल, त्या वस्तूला उचलण्यासाठी लावलेला जो फोर्स असतो त्याला म्हणतो आपण एफर्ट. आणि वस्तूचं जे वजन असते त्याला म्हणतो आपण लोड. लोड आणि एफर्ट यांचा भागाकार केला तर त्याला म्हणतो आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय राहणार? लोड भागिला एफर्ट. लोड आणि एफर्ट यांचा भागाकार म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. नंतर बघितलं होतं आपण वेलोसिटी रेशो. वेलोसिटी रेशो काय असतोय? एफर्ट न चाललेलं अंतर भागिला लोड न चाललेलं अंतर. म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट, डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट भागिला डिस्टन्स आणि वेलोसिटी रेशो. त्यानंतर आपण बघितलं इफिशियन्सी. इफिशियन्सी काय असते? इफिशियन्सी हा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशोचा रेशो असतो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भागिला वेलोसिटी रेशो. आता या तीन टर्म्स खूप महत्त्वाच्या आहेत. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, वेलोसिटी रेशो आणि इफिशियन्सी. जेव्हा गणितात त्या तीन पैकी कोणतेही दोन दिलेले असेल तेव्हा थर्ड टर्म आपल्याला काढता येते. जर गणितात मेकॅनिकल ऍडव्हान्टेज वेलोसिटी रेशो दिला आहे तर इफिशियन्सी काढता येणार. वेलोसिटी रेशो इफिशियन्सी दिला आहे तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढता येणार. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इफिशियन्सी दिला आहे तर वेलोसिटी रेशो काढता येणार. या तीन पैकी कोणतेही दोन टर्म दिले असेल त्यावरून आपली
थर्ड टर्म कॅल्क्युलेट करता येते. आणि जेव्हा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहीत असेल आणि लोड दिलेला असेल तर आपल्याला एफर्ट कॅल्क्युलेट करता येतो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एफर्ट माहीत असेल तर लोड कॅल्क्युलेट करता येतो. अशा पद्धतीने या फॉर्म्युलांचा उपयोग करून आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो.